वसमतच्या उपनगराध्यक्षपदी सय्यद इम्रान अली यांची बिनविरोध वर्णी, रत्नाकर आडशिरे, ॲडव्होकेट दीपक कटेकर व मुजाहिद खान पठाण यांची स्वीकृत सदस्यपदी निवड. वसमत नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सय्यद इम्रान अली, सय्यद नासिर अली यांची आज गुरुवारी 15 जानेवारी रोजी बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच स्वीकृत सदस्यपदी वसमतचे माजी नगर अभियंता रत्नाकरजी आडसिरे, ॲडव्होकेट दीपक कटेकर व मुजाहिद खान पठाण यांची निवड करण्यात आली. तसेच 4 गटनेत्यांची देखील निवड करण्यात आली. नगर परिषदेच्या सभागृहामध्ये गुरुवारी नगर अध्यक्षा सुनीताताई बाहेती यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपनगराध्यक्षपदासाठी सय्यद इम्रान अली, नासिर अली व शिवदास नारायण बोड्डेवार असे 2 अर्ज प्राप्त झाले होते. मात्र ऐनवेळी शिवदास बोड्डेवार यांनी आपल्या उपनगराध्यक्षपदाचा अर्ज मागे घेतल्याने सय्यद इम्रान अली, सय्यद नासिर अली यांची बिनविरोध निवड झाली आहे. यानंतर पक्षीय नुसार रत्नाकर आडशिरे, वसमत शहर विकास आघाडी, ॲडव्होकेट दीपक कटेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मुजाहिद खान पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांची स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते म्हणून सचिन दगडू, शहर विकास आघाडीचे गटनेते म्हणून रुक्मिणबाई संजय भोसले, भारतीय जनता पक्षाचे गटनेते म्हणून शिवदास बोड्डेवार, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या म्हणून वर्षा युवराज आवटे यांची निवड करण्यात आली. सदरील सर्वसाधारण सभेत मुख्याधिकारी सय्यद रफिक कंकर, शहर अभियंता नागनाथ देशमुख, कार्यालयीन अधीक्षक DG दळवी, रचना सहाय्यक महेश बिरादार, वरिष्ठ लिपिक दाजीबा भोसले, लिपिक अरविंद शिकारी यांच्यासह कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संदर्भात घेतलेल्या सविस्तर प्रतिक्रिया पाहूयात, ते काय म्हणाले. वसमत नगर परिषदेच्या उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्य पदाच्या निवडणुकीमध्ये आपल्या वसमत विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय राजूभाई नवघरे यांनी माझी व्यक्तिशः हे माझ्या कुटुंबावर त्यांनी सर्व गोष्टीचा विचार करून आमच्या कुटुंबाला एक मोठं पद आणि जबाबदारी दिलेली. तर त्या जबाबदारी भैयाच्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता सक्षमपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतो आणि 100% करणार. आणि भैयाच्या कुशल नेतृत्वामुळे आज वसमत नगर परिषदेमध्ये भरभराटून सर्व शहरांना भैयावर विश्वास ठेवून निवडून दिलेले आहे. आणि 2 स्वीकृत सदस्य बसत असताना तिन्ही पण भैयाने निवडून आणले, म्हणजे स्वीकृत सदस्य निवडून आले आणि बहुमत सिद्ध केलं. त्यामुळे निश्चितच वसमत शहरातील कामे हे व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे पार पडतील. आणि भैयानं जो आम्हा तिन्ही स्वीकृत सदस्य उपाध्यक्ष पदाची ज्या जबाबदारी दिल्यात, आम्ही ते सक्षमपणे पार पडू भैया, हे या ठिकाणी मी गवाही देतो. नाही, भैयाच्या नेतृत्वाखाली भैयाच्या म्हणण्यानुसार आम्ही काम करत आहोत. स्वीकृत सदस्याचा कालावधी हा 5 वर्षाचा असतो. नाही, करार वगैरे काही नाही. भैया सांगतील ते पूर्व दिशा आमच्यासाठी. भैयाचा आदेश म्हणजे आमचं सगळं काही. राजूभाई नवघरे आमचे नेते यांचा आभार व्यक्त करतो. त्यांना माझ्यावर विश्वास ठेवून एवढी मोठी जबाबदारी मला दिली आणि निश्चितच हे जबाबदारीला मी 100% पार पाडण्याचा प्रयत्न करेल. जे लोकांमध्ये विश्वास आहे की बाबा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एवढे भरघोस नगरसेवक निवडून दिले और भरघोस मतांना आमचे नगराध्यक्षाला निवडून दिले, ते विश्वासाला आम्ही कधी दगाफटका होऊ देणार नाही आणि त्यांच्या विश्वासावर खरं उतरू, हेच आमची हे राहील. असं काय मला माहित नाही. मला जे आदेश भेटलं ते आदेशाचं पालन नेहमीच करत असतो आणि भैयाने जे शब्द दिलं होतं निवडणुकीआधी ते शब्द आपला पार पाडला. भैया तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की भैया आपल्या शब्दाचे एकदम पक्के आहे. त्या भैयानं मला हे एवढी मोठी संधी दिली, मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आता इथून पुढे नगर परिषदेमध्ये काम करायचं आहे, कशी सुरुवात करणार आहात, कुठून सुरुवात करणार? सुरुवात तर आमच्या नगर अध्यक्षाने केली, तुम्हाला दिसलं असेल गावात
गावात जे स्वच्छता 9 वर्षापासून नव्हती ते स्वच्छताला सुरुवात झालेली आहे आणि तेच काम पुढं असंच चालू राहील. आणि जे मोठमोठाले प्रश्न असतील शहराचे, जसे पाणीचा प्रश्न असतील, स्वच्छताचा प्रश्न असतील, लाईटचे प्रश्न असतील, ते आम्ही सॉल्व्ह करू आणि तुम्हाला याचा रिझल्ट 100% तुम्हाला स्वतः बघायला भेटेल. शहरामध्ये अनधिकृत आता या अतिक्रमणाला कशा पद्धतीने हाताळणार तुम्ही? जे नियम आहे आणि ज्याने कोणी अतिक्रमण केलं असेल ते 100% आपण काढायचा प्रयत्न करणार आणि तेही कायद्याच्या चौकट्यात राहून. सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्हाला आमचे वचननामामध्ये बघितलं असेल 156 कोटीची योजना राजूभाई नवघरे यांच्या हस्ते उद्घाटन सुद्धा झालेलं आहे. अजितदादा त्यांच्या उपस्थितीत तुम्ही सगळे उपस्थित होते, तिथे नारळ फुटलेला आहे आणि ते काम जवळपास 40% कंप्लीट झालेलं आहे. ते काम जर कंप्लीट झालं तर मला असा विश्वास आहे की वसमतला दररोज पाणी येईल नळाला.